आज शेतामधून घरी येताना खूप जोरात पाऊस सुरू झाला. शेतामध्ये थांबायला काहीच नव्हतं. सगळं झाडे वगैरे होती. म्हणून मग मी माझ्या बायकोसोबत घरी यायला निघालो. घरी येत असताना खूप जोरात पाऊस असल्यामुळे आम्ही दोघं ओले चिंब झालो होतो. लग्नाला आमच्या महिना होऊन गेलं होतं, पण आमच्यामध्ये काहीच झालं नव्हतं. तशी ही माझी दुसरीच बायको होती. कारण की आधीची बायको माझ्या आजारपणात गेल्यामुळे मला स्वयंपाक पाण्याचं आणि जेवणाचं खूपच तारांबळ होत असायची. म्हणून माझं नातेवाईकांनी दुसरं लग्न लावून दिलं होतं. मात्र 1 महिना होऊन पण माझ्या बायकोला मी आवडत नव्हतो की काय माहीत, ती मला जवळ येऊन द्यायची नाही. मात्र त्या दिवशी घरी आलो. आम्ही दोघं ओले चिंब झालो होतो. मी कपडे बदलायला गेलो आणि ती पण तिच्या रूममध्ये गेली. त्यावेळेस तिने मला लपून पाहिलं. नंतर माझ्या रूममध्ये आली आणि मग आमच्या दोघांमध्ये त्या दिवशी रात्रभर नक्की काय काय झालं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिल आहे. ही गोष्ट साधारणतः एका आठवड्यापूर्वीचीच आहे. माझी बायको खूप दिवसांपूर्वी वारली होती आणि त्यामुळे मी एकटाच राहायचो. जेवणाची खूपच तारांबळ होत असायची. माझं वय आता 40 आहे. मात्र गेल्या 7-8 वर्षापूर्वी बायको वारली होती. त्याच्यातच माझी आई खूपच दमली होती आणि त्यामुळे घरातला स्वयंपाक पण होत नसायचा. ती नेहमी मला म्हणायची की तुझं अजून लग्न करू. मात्र मला आता लग्नच करायचं नाही अशी इच्छा व्हायची. माझी एक मुलगी होती, मात्र ती तिच्या आजीकडे दुसरीकडे असायची. मी इथे माझी आई आणि मी असायचो. मात्र आई पण कधी-कधी माझ्या बहिणीच्या गावी किंवा माझ्या भावाकडे जात असायची. मी मात्र कधी जायचो नाही. आमचं शेत वगैरे होतं. भावाचं वेगळं शेत आणि माझं वेगळं शेत होते. पण घरच्यांनी सारखं हट्ट करून माझ्यासाठी एक मुलगी पाहिली होती. दिसायला अगदी तशी काळी सावळीच होती ती. मात्र स्वयंपाक पाण्यासाठी चांगली होती असे माझे घरचे समजवत होते. त्या दिवशी माझ्या बहिणीच्या इकडे माझा भाऊ आणि मी चाललो होतो. कारण की तिथे ती मुलगी येणार होती. तशी ती बाईच होती. तिचं पण आधी लग्न झालं होतं आणि लग्नाला चांगले 4-5 वर्ष झालं होतं. ती तिथे नांदली नाही आणि तिने घर सोडलं. मला ती कशी आहे हे पण माहीत नव्हतं. मात्र स्वयंपाक पाणी बनवेल, माझ्यासाठी 2 घास बनवेल एवढंच माझ्यासाठी पुरेसं होतं. त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय. मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही दोघंजणं बहिणीच्या घरी गेले होतो. त्यावेळेस आधीच 2-3 जण कोणीतरी आले होते. माझी होणारी पत्नी मात्र माझ्या बहिणीच्याच गावची, तिच्याच नात्यातून होती. आम्ही एकमेकांना पाहिलं. दिसायला एवढी देखणी नव्हती, पण बरी होती. तिने पण मला पाहिलं आणि अगदीच मोजक्याच माणसांमध्ये घरातच खूप साध्या पद्धतीने आमचं लग्न झालं. लग्न होऊन मी तिला घरी आणलं. तसा मी पण तरुण होतो. व्यवस्थित राहायचो. घरची परिस्थिती चांगली होती. तिला मी घरी आणलं आणि तिला व्यवस्थित सगळं सांगितलं होतं. मला वाटलं की लग्न झालं तर आमचं 1-2 दिवसामध्ये होईल. पण कशाचं काहीच नाही झालं. तिला कदाचित मी आवडत नसायचो. ती जास्त मला बोलायची पण नाही. मी असलो की माझ्या नजरेनं नजरसुद्धा मिळवत नसायची. घरामध्ये तसा स्वयंपाक वगैरे सगळं वेळेवर आणि चांगला करत असायची. पण आमच्यामध्ये कधी संवाद चांगला झालाच नाही. ती मला नेहमीच बोलताना अगदी मोजकंच बोलायची. पण शेतामध्ये त्या दिवशी आम्ही दोघं गेलो होतो. लग्नाला महिना झालं होतं, पण आमच्यामध्ये नवरा बायकोचं नातं फक्त नावालाच होतं. ती मला पाहत होती न मी तिला पाहायचो. रोज ती वेगळ्या खोलीमध्ये झोपायची आणि मी वेगळ्या खोलीमध्ये झोपायचो. माझी आई घरात होती, मात्र तिला ह्या गोष्टीमधलं काहीसुद्धा माहिती नव्हतं की आमचं घरामध्ये काय चाललं आहे. पण मला तिच्या मनाविरुद्ध काहीसुद्धा करायचं नव्हतं. त्या दिवशी मला चांगलंच आठवतं आहे. मी आणि
ती माझी असलेली बायको, तिचं नाव अनुजा होतं. आम्ही दोघं शेतामध्ये गेलो होतो. मी म्हटलं की अनु, गाडी व्यवस्थित बस, नुकताच पाऊस होऊन गेला होता. ती माझ्या गाडीवर बसली, पण आमच्या दोघांच्यामध्ये अजून कोणीतरी बसेल एवढं अंतर होतं. मी जास्त लक्ष नाही दिलं. मात्र जात असताना गावातल्या आणि शेजापाजारच्या बाया आम्हाला टक लावून पाहत होत्या की जणू काही त्यांना खूपच वेगळं आणि निराळंच आमच्यामध्ये काहीतरी दिसत आहे. मी जास्त लक्ष दिलं नाही तिच्याकडे. मी शेतामध्ये तसंच आलो. त्यावेळेस आम्ही दोघांनी काम केलं, पण संध्याकाळ होत आली. घरी जायलाच निघालो होतो तोपर्यंत पावसाने चांगलाच जोर धरला आणि पाऊस चांगलाच जोमाने येऊ लागला. मी म्हटलं की पाऊस एवढा मोठा नाही तर लगेच जाईल. मात्र पाऊस थांबण्याचं नावच घेत नव्हता. पावसाची वाट पाहत आम्ही दोघंजण एका झाडाखाली थांबलो होतो. तिला पण खूपच कंटाळा आलता आणि पहिल्यांदाच मी तिला शेताकडे घेऊन आलो होतो. मात्र ती स्वतःहून मला म्हटली की थोडा वेळ थांबूया, पाऊस जर गेला तर जाऊया. मात्र पाऊस अजूनच जास्तच वाढत होता. अंधार पण चांगलाच आता दाटू लागला होता. म्हणून मी तिला म्हटलं की आपण घरी जाऊया. पावसाचं काही खरं दिसत नाही. पाऊस थांबेल की नाही माहीत नाही, मात्र आपण घरी पोचलेलो बरं. त्यावेळेस ती पण म्हटली हो. रस्त्याच्याच कडेला मी गाडी लावली होती. आम्ही चालत बांधावरून गेलो. ती पुढे होती आणि मी तिच्या पावलावर पाऊल टाकत चालत होतो. मात्र तिचं सौंदर्य पाहून काय माहीत, मात्र माझं पण मन खूपच होऊ लागलं. पण मी काही गोष्टी फक्त मनातच ठेवू शकत होतो. मी गाडी चालू केली आणि ती बसली. रस्ता चांगला नव्हता आणि त्यामुळे गाडी पण घसरत होती. तिने तिचा हात पहिल्यांदाच माझ्या खांद्यावर ठेवून मला पकडून ती बसली होती. तिच्या हाताच्या स्पर्शाने मला एक वेगळाच आधार आणि उभार मिळत होता. आम्ही दोघं घरी आलो की लगेच तिने दाराची कडी उघडली आणि आत आली. सगळीकडे पाऊस होऊ नये म्हणून ती म्हटली की मी तुमचे कपडे आणून देते, नाहीतर सगळ्या घरात ओल होईल. मी म्हटलं हो. तिने माझे कपडे दिले आणि मी मात्र बाहेरच माझे ओले कपडे काढले. ती कपडे बदलण्यासाठी गेली. मी मात्र कपडे बाहेरच बदलत होतो. ती रूममधून लवकर आली. तिने गाऊन घातला होता. काय माहीत, मात्र ती मला खिडकीतून निहाळत होती. खिडकीतून मला पाहत होती हे मला मात्र नंतर समजलं. मी जास्त लक्ष दिलं नाही. मी घरात आलो. पावसात भिजल्यामुळे मला सर्दी लगेच झाली होती. मला अगदीच पाऊस सहन होत नसायचा. शिंका आणि सर्दी ह्याच्यामुळे असं वाटत होतं की मी चांगलाच आजारी पडेन. ती मला चहा घेऊन माझ्या रूममध्ये आली आणि मी डोकं कोरडंच करत होतो. नुसता बरमुडा घातला होता आणि शर्ट पण घातला नव्हता. तिने चहा दिला आणि म्हटली की हा गरम चहा घ्या. मी पण आश्चर्यचकित झालो की तिला माझी एवढी काळजी कशी काय. नाहीतर रोज मला अगदी जेवायलासुद्धा विचारायची नाही. तिचं तीच स्वतःहून जेवण करायची आणि लवकर झोपी जात असायची. तिने मला चहा दिला आणि म्हटली की चूल पेटवली आहे, तिथे उभारायला येऊन बसा. मी म्हटलं की हो. चहा मी घेतला आणि जाऊन ती स्वयंपाक करत असताना मी तिच्याजवळ बसलो होतो. मला तिच्याजवळ जायला थोडंसं मन कासावीस होत होतं. लाज वाटत होती. मात्र तिने जागा करून दिली आणि म्हटले की बसा. तिने मला बसण्यासाठी पाठ दिला आणि आम्ही दोघं शेकत होतो. ती म्हटली की आज जरा जास्तच गारवा आहे ना. मी म्हटलं हो, पावसामुळे. तुम्हाला तर जरा पण पाऊस सहन होत नाही असंच मला दिसतं, असं ती मला म्हटली. मी म्हटलं हो, मी नाही जास्त करून पावसामध्ये भिजत, कारण की पाऊस मला अजिबात आवडत नाही. ती म्हटली की हो, होतं असं कधी कधी. माझ्यासमोर होती. मात्र भिजल्यामुळे तिचे ओले केस आता कुठे अगदी वाळू लागले होते. तिने ते केस अगदीच रिकामे सोडले होते. लांबसर आणि काळ्याभोर केस जसे समोर यायचे तसे ती हाताने कानाच्या पाठीमागे केस घ्यायची. तिचं ते सौंदर्य अगदी पाहण्यासारखं आणि नुसतं पाहत बसण्यासारखं होतं. मी जास्त लक्ष दिलं नाही. आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे केलं. रोजच्यापेक्षा आज मात्र ती मला चांगलंच प्रेमाने आणि आदराने जेवण भरवत होती. मी जेवण केलं आणि जाऊन मी माझ्या रूममध्ये झोपलो होतो.
तिला कदाचित झोप लागत नव्हती की काय, मी पण जागाच होतो त्यावेळेस. अचानक लाईट पण गेल्यामुळे सगळीकडे अंधार होता. मी मात्र मोबाईल पाहत बसलो असताना ती आली आणि म्हटली, "काय करताय?" मी म्हटलं, "काय नाही, का हो?" ती म्हटली की मला मात्र त्या घरात काहीच एकटीला करमत नाही, तर मी इथे थांबू का? मी म्हटलं, "हो." ती येऊन माझ्या शेजारी बसली. मी मोबाईलवरती एक पिक्चर लावला आणि बाजूलाच असलेल्या एका बेडला त्या टेकून तिला पाहण्यासाठी दाखवू लागलो. मात्र ती शेजारी बसली होती. बसल्या बसल्या हळूच ती माझ्या जवळ आली. तिचा स्पर्श नकळत मला लागत होता. काय माहीत हिला काय झालं होतं. कदाचित पावसात भिजल्यानंतर तिचं माझ्यावरचं प्रेम चांगलंच वाढलं होतं. मी तिला खूपच प्रेमाने आणि आपुलकीने तिला विचारपूस करत होतो आणि तिची घेतलेल्या काळजीमुळेच कदाचित ती माझ्या एवढी जवळ आली होती. आम्ही एकमेकांच्या बाजूला बसलो होतो. बोलता बोलता ती मला म्हटली की ऐका ना, आपल्या लग्नाला एवढे दिवस झाले, मात्र मला वाटायचं खूपच लाज आणि त्यामुळे मी तुमच्या जवळ यायला पण खूपच घाबरायचे. असं वाटायचं की नाही, हे चुकीचं आहे. पण मी इतक्या दिवस आपल्यामध्येच काहीच होऊन दिलं नाही, ह्याचा मला आता खूपच पश्चाताप होतो आहे. तसं मला तुम्ही खूपच आवडता आणि माझं नाही राहत मन आता, असं ती मला म्हटली. मी म्हटलं, "खरंच की असंच काहीतरी?" मी म्हटलं, "हो." मी तिच्या जवळ गेलो आणि तिला मिठीमध्ये घेतलं. त्यावेळेस ती खूपच लाजत होती. मला वाटलं की माझं हे करणं तिला आवडलं नाही. ती काही बोलत नव्हती. मात्र मी जेव्हा बाजूला सरकू लागलो त्यावेळेस तिने घट्ट मला मिठीतच घेतलं आणि म्हटली की तुम्हाला जे करायचं ते करा, मी तुम्हाला काहीसुद्धा बोलणार नाही. शेवटी तुमचीच मी बायको आहे. हे तिच्या तोंडून ऐकून मी खूपच आनंदी झालो आणि मग काय, मी पण तिला जवळ घेऊन प्रेम करू लागलो. माझी करण्याची पद्धत खूपच निराळी होती. मला चांगलाच अनुभव होता. मात्र ती पण काही कमी नव्हती. त्या दिवशी आम्ही एका महिन्यानंतर एकरूप झालो. ती पहिलीच आमची रात्र होती. रात्रभर एकमेकांच्या सुखामध्येच आम्ही सुख शोधलं आणि एकमेकांना जे हवंय ते दिलं. तिथून पुढे कितीतरी वेळा, कितीतरी रात्री आम्ही एकरूप झालो. ह्या गोष्टीला आठवडा झाला असेल. मात्र आता प्रेम चांगलंच बहरत चाललंय. तिला पण कळून चुकलं की मी तिला किती आपुलकीपणाने तिला आपलंसं केलं आहे. तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.